नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मनोज घागस माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप मनापासून स्वागत करतोय। तर आपण आधीच्या 5 व्हिडिओ पाहिल्याच असतील, नसतील पाहिल्या तर चॅनलवर सर्च करा, आपल्याला मिळून जातील। मी अहमदनगर, बीड, बुलढाणा, अकोला, नाशिक आणि आता सध्या जी बनवतोय ती म्हणजे कुठली तर वाशिम तलाठी एक्झाम 2016। तर बघा, डायरेक्ट आपण सुरुवात करणार आहोत। 76वा क्वेश्चन विचारलेला आहे। 150 जाईची व 175 गुलाबाची फुले आहेत, त्यांचे सारखीच फुले असणारे हार तयार करायचे आहेत। प्रत्येक हारात जास्तीत जास्त, इथे काय म्हटले, जास्तीत जास्त किती फुले असावीत। आता जास्तीत जास्त म्हटलं म्हणजे आपल्याला इथे मसावी काढावा लागेल। तर दोन्ही संख्यांचा जर मसावी काढला, ओके, बघा 150 आणि दुसरी संख्या कुठली आहे तर 175। मी डायरेक्ट 25 ने डायरेक्ट भाग देऊन बघतोय, कारण मला माहिती आहे ते 25 ने डायरेक्ट दोन्ही संख्यांना भाग जाणार आहे। बघा 25 सक किती येणार आहेत, 25 सक 150, त्यानंतर 25 7 175, हे येणार 25 गुणिले 7। तर इथे जर पाहिलं तर दोघांचा सामायिक अवयव कुठला 25, सो हे 25 इथे उत्तर असणार आहे। जर दुसऱ्या उलट पक्षी तुम्ही असेही करू शकता की इथे जे ऑप्शनमध्ये जी संख्या दिलेली आहे त्या संख्येने दिलेल्या दोन्ही संख्येला जर पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्या आपण डायरेक्ट आन्सर म्हणून इथे घेतलं असतं। तर बघा 22 ने 150ला इकडे भाग जाणार नाहीये, 175ला जाणार नाही, सो 22 हे ऑप्शन असू शकणार नाही। इकडे पण 240, तर याला दोघांना पण भाग जात नाहीये या 24 ने। त्यानंतर 30 जर पाहिलं तर 30 ने याला जाईल पण इकडे जाणार नाही, 7 5 12, 12 ने 1 13, 3ची कसोटी आपल्याला काय सांगते की संख्यांची बेरीज 3च्या पटीत पाहिजे, सो ही नाहीये, सो 30 हे पण ऑप्शन असणार नाही। तर डायरेक्ट तुम्ही एलिमिनेट करून सुद्धा डायरेक्ट ऑप्शन काढू शकता। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, इकडे दिलेला आहे 77वा प्रश्न। दोन संख्या 6x व 8x आहेत व त्यांचा मसावी 14 व लसावी 168 आहे, तर x बरोबर किती। तर याच्यासाठी एक साधं सरळ सोपं सूत्र, ते म्हणजेच काय तर लसावी गुणिले मसावी बरोबर दोन्ही संख्यांचा गुणाकार। तर बघा लसावी आपल्याला दिलेला आहे 168 बरोबर, त्यानंतर मसावी जो दिलेला आहे तो आहे 14, त्यानंतर दोन्ही संख्या जे दिल्या त्या x च्या पटीत दिलेल्या आहेत, म्हणजेच पहिली दिली 6x आणि दुसरी जी दिलेली आहे ती 8x। आपल्याला इथे काय करायचं तर x ची किंमत काढायची, बरोबर। हे सूत्र कळालं की लसावी गुणिले मसावी LCM इंटू SCF इज इक्वल्स टू मल्टिप्लिकेशन ऑफ गिवन नंबर्स, ओके। सो इकडे मसावी लसावी गुणिले दोन्ही संख्यांचा गुणाकार, ओके। तर आता इकडे बघा 168 गुणिले 14 छेद इकडे 6 आणि इकडे 8, सो मी इथे डायरेक्ट असंच लिहितोय 6 गुणिले 8 बरोबर बरोबर किती येतील x गुणिले x म्हणजेच x चा वर्ग, ओके। हे आपल्याला इकडे एक समीकरण भेटलेलं आहे। आता इकडे या उदाहरणाला याला आपण सोडवतोय, बघा 8 एके इथे किती 168 आहेत, 8 एके 8, इथे बघा 8 दुने 16 आणि 8 एके 8, इथे राहिले 21 बरोबर। त्यानंतर इथे जर समजा भाग दिला 3 एके 3 दुने 6, 2 ने भाग देत आहे, ओके, 2×3 6 आणि इथे राहिले 7 बरोबर। अजून जर इथे बघितला 3 ने जर भाग दिला तर इथे राहणार 7, म्हणजे इथे किती राहणार, इथे काही राहणार नाही, अंशस्थानी इकडे किती येणार 7 7 49, म्हणजेच किती x² बरोबर 49 ही आपल्याला किंमत भेटलेली आहे। जर दोन्ही बाजूंची वर्गमुळे जर घेतली तर x बरोबर अधिक वजा लिहू शकतो, पण इथे ऑप्शनमध्ये 7 दिलेलं आहे, सो डायरेक्ट आपण इथे लिहिणार 7, ओके। सो x ची जी किंमत आलेली आहे ती किती येणार आहे 7, ही दिलेल्या संख्यांमधील x ची किंमत आहे। त्यानंतर पुढचा बघा 78वा, याच्यामध्ये म्हटलंय एका पुस्तकाचा 60% भाग व 15 पाने वाचून झाल्यावर 125 पाने शिल्लक राहिले तर पुस्तकात एकूण पाने किती। तर आपण काय करणार, जी एकूण पानं जी आहेत त्याला समजा आपण x मानूया, ही जी एकूण पानं जी आहेत, एकूण पानं त्याला मी काय म्हणतोय तर इकडे x म्हणतोय। मग आता इकडे एकूण पानांचा एका पुस्तकाचा किती 60% भाग, म्हणजे x चा 60% भाग, म्हणजेच x गुणिले 60% म्हणजेच काय 60 छेद
100. हे काय झाला एक्सचा 60% भाग, म्हणजे एका पुस्तकाचा 60% भाग. त्या पुस्तकाची एकूण पानं आपण एक्स मानली, म्हणून एक्स बरोबर म्हणजे एकूण पाने बरोबर एक्स गुणिले 60%. अजून सांगितलेलं आहे व 15 पाने वाचून झाल्यावर, त्यामध्ये अजून 15 पानं होती बरोबर. त्यानंतर अजून काही पानं शिल्लक राहतात, म्हणजे ती पुस्तकातलीच पानं आहेत, म्हणून अधिक 125. म्हणजेच काय एकंदरीत काय तर 60% पानं अधिक 15 पानं अधिक 125 पानं म्हणजेच एकूण पानं. एकूण पानं आपण इकडे काय मानलेलं आहे एक्स मानलेलं आहे. तर बघा याला जर आपण सॉल्व केलं बरोबर, इथे 60 आणि इथे किती आहेत 60/100. ओके, सो 0 गेले 0 गेले, 3 दुने 6, 3 5 15 म्हणजे 3/5 एक्स, 3/5 एक्स अधिक या दोघांची जर आपण बेरीज केली 15 अधिक 125 म्हणजेच किती होणार 140 बरोबर. ही कोणाची किंमत आली तर एक्सची किंमत. ओके, मग आता आपण काय करतोय की हा जो 3/5 एक्स जो आहे तो या बाजूला शिफ्ट करतोय, म्हणजेच किती आपल्याला भेटेल तर एक्स वजा 3/5. बघा एक्स वजा 3/5 म्हणजेच एक्स वजा 3/5 एक्स बरोबर किती 140. आता आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे, सो यांचा इकडे तिरकस गुणाकार केला. बघा 5 गुणिले एक्स म्हणजे 5x झाले, 5x वजा 3x म्हणजे 2x, 2x आणि इकडे परत यांचा गुणाकार छेद 5 म्हणजे तिथे किती भेटेल आपल्याला 2x/5, 2x/5. काय केलं तिरकस गुणाकार. बघा तिरकस गुणाकार कसा करतात, x गुणिले 5 म्हणजे इकडे, त्यानंतर इकडे म्हणजे 3 गुणिले इथे काय नाही म्हणजे 1 आणि 5 गुणिले हा. ओके, म्हणजेच 5x वजा 3x 2x भेटले आणि छेद इकडे 5. त्यानंतर बघा बरोबर किती येणार 140. ओके, नंतर इकडे 5 आणि 140चा इकडे तिरकस गुणाकार होईल, तर 14×5 म्हणजे इकडे 700 हे इकडे मिळणार आहे बरोबर 700. या 700ला जर 2ने जर भागलं तर आपल्याला किती भेटतील, हा जर 2 घालवायचा असेल दोन्ही बाजूला 2ने भागावं लागेल, म्हणजेच किती इथे भेटतील 350. 350 ही एक्सची किंमत भेटेल. तर इथे ऑप्शन तिसरं जे दिलेलं आहे हे इथलं ॲक्युरेट आन्सर आहे. त्यानंतर पुढचं बघा, पुढचं आपल्याला विचारलेलं आहे 79वा. 79वा बघा खरं तर इकडे पॉईंटमध्ये दिसतंय, कदाचित ज्यांचं मॅथमॅटिकल बॅकग्राऊंड किंवा जे गणिताला कदाचित घाबरतात तर हा प्रश्न बघून कदाचित घाबरतील, पण घाबरण्यासारखं असं काहीच नाही आहे. मी असं मॅथमॅटिकल बॅकग्राऊंड म्हणणं कदाचित चुकीचं ठरेल, कारण मी सगळ्यांना इक्वल म्हणतोय, सो असं म्हणू शकत नाही. बघा इकडे बघा 0.96 इकडे दिलेला आहे, वजा 0.96चा काय दिलेला आहे घन, वजा 0.1चा घन. ओके, भागिले इथे भागिले आहे, कदाचित तुम्हाला इथे अधिकसारखं दिसेल पण हे भागिले आहे. ओके, आणि इकडे ह्या टर्म्स ज्या दिलेल्या आहेत यांचा भागाकार किती, या दोन टर्म्सचा भागाकार किती. तर एक सूत्र जर आपल्याला माहिती असेल तर खूप चांगली गोष्ट, नसेल तर जाणून घ्या काय आहे सूत्र ते. बघा 1 घन वजा b घन, याचं सूत्र असतं a वजा b आणि इकडे a वर्ग अधिक 2a अधिक ab, अधिक इथे 2 नसतं खरं तर, अधिक ab अधिक b वर्ग, हे असतं सूत्र a घन b घनाचं, इथे b वर्ग. तर आपण जर पाहिलं समजा a म्हणजे 0.96 ॲज्युम केला, हे जे 0.96 जे आहेत 0.96 म्हणजेच आपण समजा a ॲज्युम केला. ओके, म्हणजे मानलं की हे a आहे, आणि 0.1 जर मानलं 0.1 म्हणजेच b आहे बरोबर. तर आपल्या एक लक्षात येईल की a घन वजा b घन हे जर इथे सूत्र वापरलं कुठल्या टर्मसाठी मी ते रेडमध्ये दाखवतोय. बघा या टर्मसाठी जर a घन वजा b घन जर सूत्र वापरलं तर आपल्याला कुठली टर्म्स भेटेल, a वजा b, a वर्ग अधिक ab अधिक b वर्ग म्हणजेच काय 0.96 वजा 0.1, नंतर दुसऱ्या कंसामध्ये 0.96चा वर्ग अधिक ab म्हणजे तिथे फक्त एक पॉईंट जो आहे ते 1 आहे, पॉईंट फक्त एक पुढे जाणार आहे, म्हणजेच 0.096 अधिक 0.1चा वर्ग. म्हणजेच
ही जी टर्म दिसते बघा, मी ते ऑरेंजमध्ये दाखवतोय, म्हणजे आपल्या सूत्रामधील जे आहे, अजिबात कन्फ्यूज व्हायचं नाही आहे, समजून घ्या, खूप सोपं आहे. ओके, ही जी टर्म आहे तीच आपल्याला ही टर्म भेटून जाते. बघा लक्षात घ्या, जर आपण ए म्हणजेच 0.96 टाकला आणि बी म्हणजे 0.1 टाकला, तर आपल्याला हे याचं जे आन्सर आहे या सूत्रानुसार काय भेटेल, 0.96 वजा 0.1 हे म्हणजेच काय, ए वजा बी, बरोबर. आणि ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग म्हणजेच काय, मी इथे रेडमध्ये दाखवतोय, म्हणजेच हा ब्रॅकेट. म्हणजेच काय, तर आपल्याला काय करावं लागेल की दिलेल्या पहिल्या टर्मला जर या टर्मने जर भागलं, म्हणजेच काय, तर ही टर्म आणि वरच्या टर्ममधली जी ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग त्या टर्म्स काय होतील, तर कॅन्सल होतील, म्हणजेच 1 राहील तिथे, आणि ए वजा बी हे फक्त तिकडे राहणार आहे. म्हणजेच काय, तर 0.96 वजा 0.1. मग यांचा जर आपण वजाबाकी केली, म्हणजेच कुठली वजाबाकी, तर 0.96. आता इथे पटकन काय होतं की 0.96 वजा 0.1 म्हणजे पटकन कोणी लिहून जातं की 0.95, पण हे चुकीचं उत्तर आहे. कारण याच्यामध्ये पॉईंटमध्ये आपण काय, एक साधा सरळ नियम आहे की पॉईंट खाली पॉईंट यायला पाहिजे. आता बघा इथे काय येईल, मग पॉईंट येईल, दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह. ओके, मग इथे नाही आहे काही म्हणून इथे मी 0 लिहिलं. ओके, मग बघा 6तून 0 गेले म्हणजे 6 राहिले, 9तून 1 गेला, इथे काय राहिले 8, 0तून 0 म्हणजे 0. म्हणजे दिलेल्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते किती असेल, 0.86. फक्त एवढं जर सूत्र माहिती असेल तर डायरेक्ट तुम्ही करू शकता. ओके, खूप सोपं आहे, समजून घ्या. नसेल कळालं तर परत हे करा, रिव्हर्स करा व्हिडिओ आणि पहा, नक्की कळेल. त्यानंतर बघा 80वा एक प्रश्न विचारलेला आहे की एका रांगेत जेवढे विद्यार्थी तेवढ्याच रांगा आहेत. आता बघा, जेवढे विद्यार्थी आहेत तेवढ्याच रांगा आहेत. निलेश मधल्या रांगेत मध्यभागी उभा असून त्याचा 11वा क्रमांक आहे, तर कवायतीस एकूण किती मुले होती. आता बघा इथे कंडिशन सांगितलेली आहे की जेवढे एका रांगेत जेवढे विद्यार्थी आहेत तेवढ्याच रांगा आहेत. म्हणजेच काय, इथे एक, इथे एक, इथे समजा 3 जर असतील तर इकडे पण 3च रांगा आहेत. 3 जर पुढे विद्यार्थी असतील तर इकडे 3 असे, म्हणजे स्क्वेअरमध्ये एक आहेत. तर इथे काय म्हटलंय की निलेश मधल्या रांगेत आहे आणि त्याचा क्रमांक जो आहे तो 11वा. तर बघा मी इथे एक लाईन ड्रॉ करतोय. जर निलेश मधल्या रांगेत आहे म्हणजे इथे, बरोबर, त्याचा क्रमांक किती, 11वा. म्हणजे इकडून पण 11वा, इकडून पण 11वा, म्हणजे इथून किती, इकडे 10 लाईन्स असतील, इकडे किती लाईन्स असतील, 10 लाईन्स असतील. म्हणजेच इथे 10 लाईन 10 लाईन 20 लाईन आणि निलेशची एक, म्हणजे किती एकूण झाल्या, तर 21 लाईन्स इकडे असणार आहेत. आणि कंडिशन काय सांगितलेत की एका रांगेत जेवढे विद्यार्थी आहेत, म्हणजे या रांगेत जितके विद्यार्थी असतील तेच इकडे पण असणार आहेत, सगळीकडे असणार आहेत. म्हणजे 21चा जर आपण वर्ग केला तर आपल्याला दिलेल्या जे काही म्हणजे विद्यार्थ्यांची जी संख्या जी विचारलेली आहे फक्त 21चा वर्ग केला तर आपल्याला मिळून जाईल. म्हणजेच कसा की इकडे जर 21 तर इकडे पण अशा सगळीकडे 21 अशा 21 रांगा असणार आहेत. म्हणून 21चा जर वर्ग केला, 21चा वर्ग किती असतो, 441. सो 441 हे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर बघा 81वा, इथे म्हटलंय 4 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 32 आहे, तर सर्वात लहान संख्या कोणती. हे बाय ऑब्झर्वेशन सुद्धा तुम्ही सांगू शकता. कसं, तर लक्षात घ्या की इथे काय म्हटलंय, 4 विषम संख्यांची सरासरी. सरासरी म्हणजेच काय, मिडल टर्म. ओके, इकडे काही टर्म्स असतील, इकडे काही टर्म्स असतील. म्हणजेच आपण काय करतो, समजा 3 संख्यांची जर विषम संख्यांची बेरीज असेल, तर समजा 1 2 3 या 3 विषम संख्यांची हे सांगितली, सरासरी सांगितली, म्हणजे तिन्ही संख्या इथे खरं तर या विषम संख्या नाही आहेत. एक मिनिट हा, मी दुसरा एक एक्झाम्पल देतो. समजा इथे काय म्हटलं, 4 क्रमवार विषम संख्यांची सरासरी जर 32 आहे. सरासरी 32 म्हणजेच काय, 32च्या काही टर्म्स ज्या आहेत त्या 32 पेक्षा कमी असतील आणि काही ज्या टर्म्स आहेत त्या 32 पेक्षा जास्त असतील. म्हणूनच आपल्याला जी सरासरी भेटली ती काय भेटले, 32 भेटले. तर सर्वात लहान संख्या कोणती. जर लहान संख्या विचारले तर 32च्या आधी जे येणार आहेत त्या लहान संख्या असतील. सो 33 पण नाही येणार, 35 पण नाही येणार. आणि इथे किती 4 संख्या विचारलेल्या आहेत म्हणून 31 पण येईल,
हे प्रॅक्टिकली शक्य नाही आहे. सो डायरेक्ट आपण बाय ऑब्झर्वेशन सांगू शकतो की 29 याचं उत्तर आहे. आता बघा, जर याला आपल्याला सोडवायचं आहे मॅथमॅटिकली तर कसं सोडवणार, तर लक्षात घ्या. जर 4 क्रमवार विषम संख्या म्हटल्यात तर पहिली संख्या आपण काय म्हणणार, x म्हणूया. पहिली x म्हणली. दुसरी जी असेल ते x+2 येणार आहे, कारण विषम संख्या आहे. म्हणजे एक संख्या सोडून दुसरी संख्या म्हणजे x+2. तिसरी संख्या जी असेल ती काय असेल, x+4. ओके. आणि चौथी जी संख्या असेल ती किती असेल, x+6. अशा एकूण आपल्या किती झाल्या, 4 संख्या झाल्या. 4 संख्यांची आपल्याला काय म्हटलं आहे, तर 4 संख्यांची सरासरी म्हणजे जिथे डिवाइड बाय 4 करायला लागेल. आणि ते दिलेलं आहे ते उत्तर जे आहे ते किती पाहिजे, 32. बघा, x अधिक x अधिक x अधिक x म्हणजे किती झाले, 4x. बरोबर. त्यानंतर 2 अधिक 4 अधिक 6 म्हणजेच किती झाले, 12. बरोबर. 4x अधिक 12 छेद 4 बरोबर किती भेटणार, तर 32. इथे जर 4 जर आपण कॉमन घेतल्या या टर्म्समध्ये तर बघा इथे काय भेटेल, 4 जर कॉमन घेतले तर इथे राहणार x अधिक 3. x अधिक 3 इथे राहणार. डिवाइड बाय 4 इज इक्वल्स टू 32. बरोबर. 4 4 गेले, इथे किती भेटणार, x अधिक 3 बरोबर 32. म्हणजेच x बरोबर 32 वजा 3. 32 वजा 3 म्हणजेच किती, 29 हे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर असेल. मी मगाशी जे सांगितलं तेच इथे उत्तर आलेलं आहे. बाय एलिमिनेशन पण तुम्ही करू शकता. त्यानंतर पुढचा बघा प्रश्न. इथे म्हटलेलं आहे 0.000576 स्क्वेअर मीटर चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या चौरसाची बाजू किती सेंटीमीटर असेल. तर चौरसाचं जे क्षेत्रफळ जे असतं ते असतं बाजू वर्ग. म्हणजेच बाजूचं जर क्षेत्र काढायचं असेल तर याला आपल्याला फक्त याचं वर्गमूळ घ्यावं लागेल. तर काहीच करायचं नाही इकडे, कारण काय सगळीकडे 24 24 24 दिसते. फक्त पॉईंट कुठे येणार याच्यावर आपला आन्सर आहे. तर बघा इथे तुम्ही जर पाहिलं तर इकडे युनिट प्लेसपासून इकडे किती आहेत प्लेसेस, तर 6 प्लेस आहेत. बघा इथे बघा, लक्षात घ्या हे किती आहेत, म्हणजे दशांश चिन्हानंतर जे आहेत किती, 6. तर 6ला फक्त 2ने भागा म्हणजे 3. कारण इथे कसं असतं, जे बाजू वर्ग जो असतो तो कसा असतो की पॉईंट नंतर इथे 3 प्लेसेस असतील, इथे 3 प्लेसेस असतील, म्हणून यांचा जो गुणाकार येतो तेव्हा आपण 6 प्लेसेस घेतो. आता याच्या उलट करतोय, इथे समजा 6 प्लेसेस जर आहेत तर मी इथे त्याला डिवाइड बाय 2 करा. डिवाइड बाय 2 म्हणजेच किती, 6ला जर 2ने भागलं म्हणजेच किती भेटणार, 3. म्हणजेच एकक स्थानापासून 3 संख्येनंतर काय पाहिजे, तर दशांश चिन्ह पाहिजे. तर इथे आपल्याला दिलेल्या प्रश्नामध्ये फक्त इथेच दिसतोय की 1 2 3 स्थानानंतर दशांश चिन्ह. सो हे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर खूप सोपं आहे. त्यानंतर 83 विचारलेलं आहे 100 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची सरासरी काढा. तर 100 पर्यंतच्या एकूण विषम संख्या किती असणार, 50. बघा खूप सोपं, लगेच काढू शकता की 50 विषम संख्या असतात. 50 विषम संख्या कशा काढल्या, तर 100 छेद हे करा 2 करा, 100ला 2ने भागला की आपल्याला एकूण विषम संख्या भेटून जातात. तर किती विषम संख्या झाल्या, 50. मग 50 विषम संख्यांची जर बेरीज करायची म्हणजेच काय करायला लागेल, 50चा वर्ग आणि त्यांची काय म्हटली, सरासरी म्हणजेच डिवाइड बाय 50. मग 50चा वर्ग काय करण्याची गरज आहे का, नाही. फक्त 50 गुणिले 50 लिहा किंवा डायरेक्ट पण म्हणू शकता इज इक्वल्स टू 50. ओके. 50 गेले, किती राहिलं आन्सर, 50 हे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर असेल. ओके. या आधीच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलेलं आहे की 1 पासून ज्या पुढची ज्या संख्या आहेत विषम संख्या त्यांची जर बेरीज काढायची असेल तर एकूण विषम संख्या किती आहेत त्या काउंट करा. जर समजा 1 ते समजा बोलले 30 पर्यंतच्या विषम संख्या, तर 30ला 2ने भागा म्हणजे 15 विषम संख्या आल्या. 15चा वर्ग घ्या म्हणजे तुम्हाला दिलेल्या संख्येचं डायरेक्ट बेरीज भेटते. आता इथे सरासरी होतं म्हणून एकूण 50 संख्या, सो डिवाइड बाय 50 केला, 50 गेले, 50 हे आपलं उत्तर आलं. 84 बघा. 84 आपल्याला प्रश्न विचारले, चहाच्या किंमती 30% कमी झाल्यास त्यामुळे खर्च तेवढाच राहण्यासाठी किती टक्के जास्त खरेदी करावी लागेल. तर याच्यासाठी आपल्याला काय करायला लागेल की आता नफा किती होतोय. जर आपल्याला एरर इथे येऊन जाते, खरं तर एक सूत्र आहे. सूत्र असं आहे, गेन पर्सेंटेज इक्वल्स टू एरर डिवाइड बाय ट्रू व्हॅल्यू मायनस एरर इंटू 100. म्हणजेच काय, नफा पर्सेंटेज नफा शेकडेवारी बरोबर एकूण झालेला तोटा. आता 30%ने कमी झाले म्हणजे तोटा झाला. आता एकूण जी किंमत होती समजा आपण 100 मानली, 100 वजा तोटा गुणिले 100 करायचं. ओके. म्हणजेच बघा इथे कसं येईल,
की इथे किती म्हटले गेन पर्सेंटेज म्हणजे नफ्याची जी शेकडेवारी जी असेल म्हणजे रिक्वायर्ड आन्सर नफा टक्केवारी. इथे काय आहे तर त्याला तोटा किती झालेला आहे 30. सो इथे आपण डायरेक्टली लिहिणार की 30. त्यानंतर 100 वजून जो काही तोटा जो आहे तो मायनस करायचा. 100 वजा 30 म्हणजेच किती 70. तर 100 पैकी आपण काढतोय. हे फक्त एक सूत्र आहे लक्षात ठेवा. 0 गेले 0 गेले बरोबर. इथे जर आपण आता भागलं तर इथे किती भेटेल 300 इकडे होणार. 300 डिवाइड बाय 7. 7 चौक 28 बरोबर. इथे राहिले 2. 7 दुने 14 इथे राहिले 6. 7 दुने 14 ओके पॉईंट. त्यानंतर इथे झाले 60. 7 8 56 बरोबर. इथे राहिले 4. त्यानंतर इथे घेतले 0. 7 5 35 परत राहिले 5. तर इथे पाहू शकता आपण 42.85 हे याचं उत्तर येतं. पण इथे 42.80 दिलेलं आहे. सो हे ठीक आहे. हे याचं उत्तर असणार आहे. पुढचं बघा 85वा आपल्याला विचारलेलं आहे एका गावची लोकसंख्या दरवर्षी 10% वाढते. जर आज लोकसंख्या जी आहे आजची लोकसंख्या 12,100 आहे तर 2 वर्षापूर्वी त्या गावाची लोकसंख्या किती होती. हे डायरेक्ट एक सूत्र आहे. सूत्रांनी डायरेक्ट सॉल्व करतोय. सूत्र काय आहे लक्षात घ्या. सूत्र असं आहे की समजा तुम्हाला विचारलंय n वर्षानंतर. आता इथे 2 वर्षानंतर विचारले. n वर्षानंतर जर विचारले लोकसंख्या ओके n वर्षानंतर तर काय करायचं तर पी म्हणजे दिलेली लोकसंख्या पॉप्युलेशन ओके. पी छेद 1 अधिक किती टक्क्यांनी वाढते ती मग 10 छेद 100 म्हणजे 10% म्हणजे 10/100 बरोबर. आणि याची जी पॉवर जी आहे म्हणजेच घात जो आहे तो कितवा घ्यायचा की किती वर्षानंतर n म्हटलंय. सो n इथे घेऊन टाकायचं. हे जर n वर्षानंतर इथे काय पूर्वी विचारलंय ना. हे पूर्वीसाठीचं सूत्र आहे n वर्षापूर्वीचं ओके. आणि जर n वर्षानंतर जर विचारलं हे n वर्षापूर्वीचं 2 वर्षापूर्वी जे विचारलं ना n वर्षापूर्वीसाठीचं हे सूत्र. आणि जर n वर्षानंतर जर विचारलं तर फक्त काय करायचं p गुणिले हा जो काही छेदस्थानी जे आहे तो फक्त इकडे मल्टिप्लाय करायचा. हा जो डिवाइड झाला त्याला फक्त मल्टिप्लाय करायचं. तर दिलेल्या प्रश्नाचं उत्तर बघा काय. मग 2 वर्षानंतर जी लोकसंख्या जी असेल ती किती असेल तर p म्हणजेच 12,100 छेद 1 अधिक आता इथे जी आरची म्हणजेच रेट जो दिलेला आहे तो किती 10. सो 10 छेद 100 चा कितवा घात तर दुसरा घात कारण 2 वर्षानंतर विचारले. बघा आता इथे रेडमध्ये मी लिहितोय बघा इज इक्वल्स टू 12,100 डिवाइड बाय आता इथे किती राहणार 10 एके 10 10 10 100 बरोबर. यांचा जर तिरकस गुणाकार केला 10 गुणिले 1 10 अधिक 1 म्हणजेच 11 11 छेद 10 11 छेद 10चा वर्ग 11चा वर्ग 121 आणि 10चा वर्ग 100 म्हणजेच किती येणार तर 12,100 म्हणजे 12,100 गुणिले इकडे तिरकस गुणाकार होणार. इथे किती राहणार तर इकडे वर येणार 100 आणि खाली राहणार 121. 121ला इकडे जर आपण भागलं हे 121 गेले 121 राहिले म्हणजे इथे राहिले 100 100 गुणिले 100 म्हणजेच किती इथे राहिले तर 10,000 हे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर असेल. 85 नंतर बघा इकडे 88वा विचारलेला आहे. 88 मध्ये काय म्हटलेलं आहे की 6चा 637वा घात या संख्येचा विस्तारित रूपात एकक स्थानचा अंक कोणता. खूप सोपं. 6चा कितवाही घात असू द्या जो पूर्ण अंक असेल कितवाही घात घेतला तरी एकक स्थानी नेहमी 6च येईल. 6चा दुसरा घात घेतला 36 भेटते. 6चा तिसरा घात घेतला 216 भेटते. असे कितीही घात घेत गेलो तरी पण एकक स्थानी नेहमी काय राहील 6च राहील. म्हणून दिलेल्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते न कॅल्क्युलेट करता आपण डायरेक्ट सांगतो ते त्या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर 6 हे एकक स्थानी असणार आहे. त्यानंतर बघा 91वा विचारलेला आहे. 10%, 20% व 25% क्रमागत सूट असल्यात एकत्रित जी सूट आहे ती काढायची. आता आपण काय करूया की 100 जे आहे
जे आपण मूळ किंमत मानूया. 100 का घेतोय, कारण नंतर मग परत आपल्याला पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करायला लागत नाही. म्हणून मी पहिली जी किंमत आहे तिला 100 ॲझ्युम करतोय. ओके, म्हणजे इनिशियल प्राईस जी आहे मूळ किंमत ती 100 आहे. मग 100वर जर 10% सूट दिली, बघा का, 100वर 10% सूट जर दिली तर किती हे भेटेल आपल्याला, सूट जी आहे ते किती भेटेल, 10. मग आता बाकी किती राहिली, तर बघा का इकडे 10% सूट दिली, 10% सूट दिली, मग बाकी किती राहिली, 90 रुपये. कारण इथे किती 100ला 10% म्हणजे 10% तिथून मायनस झाले. ओके, 90 रुपये राहिले. 90ला किती म्हटलेत, 20% सूट द्यायची. तर 90ला जर 20% सूट दिली तर 9 दुने 18 म्हणजे किती, 18 रुपये एवढी इकडे सूट राहील. मग 90मधून जर 18 गेले, 90मधून 18 गेले तर किती राहतील आपले, 72. बरोबर, हे कळत आहे. 90ला 20%, 9 दुने 18 म्हणून इथे 18. ओके, इथे राहिले 72. मग 72वर काय करायचं आहे, 72 इकडे 25% सूट द्यायची. मग 72वर 25% म्हणजेच किती बघा, 72वर किती टक्के सूट द्यायची, 25. मग व्हॅल्यू काय ती फक्त आपल्याला बघायची आहे, 100. 25 चोक 100 बरोबर 4. मग इकडे परत किती, इथे जर आपण भाग दिला, ओके, 72, 4 एके 4, इथे राहिले 1, इथे राहिला 1, 4 त्रिक इथे किती राहिले, 4 त्रिक 12 बरोबर. ओके, इथे राहिले 3, 8 चोक 32, 8 इथे राहणार 8, कारण इथे 3 येणार आहेत. 8 चोक 32 ही किती भेटली आपल्याला व्हॅल्यू, तर 18 बरोबर आहे. इथे 72वर जर आपण 25% सूट दिली, 25% सूट दिली तर किती रुपये, 18 रुपये एकूण सूट होते. मग म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे, आता जी सूट जी दिलेली आहे एकत्रित सूट काढायची आहे. मग 10% सूट असताना किती, 10 रुपये सूट भेटली. 20% सूट असताना किती, तर 18 रुपये सूट भेटली. आणि 25% सूट असताना 18 रुपये. मग यांची जर आपण बेरीज केली, 18 18 36, 36 अधिक 10 46, म्हणजेच एकूण किती, 46% एकूण जी आहे ती सूट दिलेली आहे. 46% का म्हटलं, कारण आपली इनिशियल व्हॅल्यू जी होती ती आपण किती घेतलेली, 100 घेतलेली. त्यानंतर पुढचा बघा, 93 विचारलेला आहे. 93वा प्रश्न काय आहे, एक व्यक्ती स्वतःच्या वेगाच्या 5/4 वेगाने ऑफिसला गेला. ओके, स्वतःचा जो वेग आहे त्याच्या 5/4 वेगाने. ओके, स्वतःचा जो वेग आहे त्याला आपण समजा x म्हणूया, आणि जे दुसरा जो वेग आहे जो त्यांनी आता नंतर जो जाण्यासाठी केलेला आहे तो 5/4 वेग. ओके, तो 12 मिनिटे लवकर ऑफिसला पोहोचतो, तर त्याचा मूळ वेळ किती. आपल्याला माहिती आहे स्पीड बरोबर काय असतं, तर डिस्टन्स अपॉन टाईम हे सूत्र आहे. ओके, जर इथे वेग जर आपल्याला दिलेला आहे 5/4, इथे जे डिस्टन्स जे आहे, अंतर जे आहे ते काय स्थिर आहे. म्हणजेच जाण्यासाठी आधी जात होता तेव्हा पण अंतर तेवढंच होतं, आता जातो तेव्हा पण अंतर स्थिर आहे. मग इथे काय होईल, फक्त हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल होईल. म्हणजेच जो वेग जो आहे, वेग जर 5/4 असेल तर वेळ हे जो आहे वेळ जे आहे म्हणजे टाइम जो आहे तो किती येईल, 4/5, कारण अंतर आपल्या इकडे स्थिर आहे. तर लक्षात घ्या, इथे काय आहे, आपण अंतर जे आहे त्याला 1 मानलं, कारण ते काय कसं आहे, अंतर जे आहे त्याला 1 मानलं, तर मग हा त्याच्या इन्व्हर्सली प्रोपोर्शनल होईल. कारण का, टाईम बरोबर काय येईल आपलं, तर डिस्टन्स अपॉन स्पीड. मग स्पीड अंतर जर 1 आहे तर हा फक्त 4 वर जाईल आणि 5 इकडे येईल. म्हणजेच टाईम जो आहे बघा का, आधीचा वेळ जो आहे त्याला मी x मानलं, टाईम. ओके, कधीचा, प्रिव्हियस टाईम जो आहे त्याला मी समजा x मानलं, आणि आताचा जो टाईम आहे तो किती असेल, तर न्यू टाईम समजा म्हणतोय त्याला, न्यू टाईम. न्यू टाईमला आता काय म्हणायला लागेल, तर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजेच किती येईल तो, तर 4/5 x हा नवीन टाईम येईल. ओके, हे कुठून आलं, तर सूत्र आपलं आहे की वेळ म्हणजेच वेळ बरोबर अंतर छेद वेग. अंतर इथे 1 आहे आणि वेग जो दिलेला आहे तो 5/4 आहे. 1/5/4 म्हणजे 4/5 हे का आलेला आहे, तर आपला वेळ आलेली आहे. मग आता आपल्याला सूत्र फक्त काय काढायचं की लवकर ऑफिसला पोहोचतो त्याचा मूळ वेळ किती. मूळ वेळ म्हणजे आपल्याला फक्त इथे x ची व्हॅल्यू काढायची. म्हणजेच इथे काय, तर आधीचा वेग वजा आताचा वेग, वेळ सॉरी नॉट वेग, आधीची वेळ वजा आताची वेळ बरोबर किती मिनिटाचा गॅप येतोय, तर 12 मिनिटाचा गॅप येतोय. बरोबर, याला सॉल्व्ह केलं की आपला आन्सर झाला. तर बघा 5
5 गुणिले x म्हणजे 5x वजा 4x म्हणजे इथे राहिला x छेद किती 5 बरोबर 12. सो 12 गुणिले 5 12 पंचे किती होतात 60. सो एक्सची किंमत जी आहे ती किती भेटली 60 मिनिटे ही एक्सची किंमत भेटलेली आहे. सूत्र कुठलं वापरलं आपण इथे लक्षात घ्या, परत सांगतोय. टाइम इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन स्पीड. ओके, टाइम आपण कसा काढला तर डिस्टन्स जे आहे त्याला 1 म्हटलेलं आहे आणि वेग म्हणजे स्पीड जो आहे तो आपल्याला दिलेला आहे 5/4. मग 1/5/4 म्हणजेच काय तर 4/5. हा मी जो नवीन जो आहे ओके नवीन टाइम जो आहे बघा हा न्यू टायमिंग इथे म्हटलेला आहे हा काढलेला. हा याच्या पटीत का म्हटला कारण प्रिव्हियस टाइम मला माहिती नव्हता म्हणून त्याला एक्स म्हणलं. सो नवीन टाइम जो येणार होता काय तो 4/5 एक्स येणार होता म्हणून 4/5 एक्स इथे घेतला. एक्स जास्त का असणार आहे कारण हा स्पीड जर आपला वाढलेला आहे ओके स्पीड वाढलेला आहे तर हे जे आहे टाइम जो आहे तो कमी होतो म्हणून इकडे मी एक्समधून हे वजा केलं. तर इकडे किती 12 मिनिटे लवकर पोहोचला म्हणून इथे इज इक्वल्स टू 12 घेतलं. याला सॉल्व केलं तर मला किती भेटलं एक्सची किंमत जी आहे ती किती भेटली 60. 12 पंचे 60. सो हे याचं उत्तर आलेलं आहे. पुढचं बघा 94 विचारलेलं आहे. 94 मध्ये काय म्हणतात की एक काम 10 दिवसात आणि बी ते काम किती दिवसात पूर्ण करतोय तर 15 दिवसात पूर्ण करतो. दोघांनी काम सुरू केल्यानंतर ते काम पूर्ण होण्याच्या 5 दिवस आधी ए काम सोडून गेला. ए जो आहे तो 5 दिवस आधी काम सोडून गेलेला आहे तर उर्वरित काम एकटा बी किती दिवसात पूर्ण करेल. बघा आता इथे काय केलं जातं की दोघे किती दिवसात काम करतात. बघा ए किती दिवसात काम करतोय ए 10 दिवसात काम करतोय आणि बी जो आहे तो 15 दिवसात काम करतोय. तर दोघांचा आपण लसावी जर घेतला LCM जर घेतला तर दोघांचा लसावी किती येईल 30. म्हणजे आपण मानूया की जे काम जे आहे काम ते 30 एकक आहे. एकूण जे काम आहे म्हणजे वर्क ओके W समजा म्हटलं वर्क इज इक्वल्स टू 30 युनिट्स एकक इतकं आपलं काम आहे समजा. तर हे जे काम आहे तर ए किती दिवसात करतोय तर 3 दिवसात करतोय. म्हणजे किती कारण 10 दिवसात करतोय मग 10 दिवसात जर करतोय तर म्हणजे एका दिवसात तो किती करील ए जो आहे 10 दिवसात हे पूर्ण काम करेल. बघा ए जो काम करतोय 10 दिवसात 30 एकक एवढं काम करेल म्हणजे एका दिवसात तो किती काम करेल तर 3 एकक एवढं करेल बरोबर. आणि बी जो आहे किती दिवसात 15 दिवसात काम करतोय 15 दिवसात हे 30 एकक काम करतोय म्हणजे दर दिवसाला तो किती काम करेल तर 2 एकक एवढं काम करेल. समजतं हे कारण काय 10 गुणिले 3 म्हणजेच 30 होणार आणि 15 गुणिले 2 म्हणजेच 30 होणार. ओके हे कोण बी एका दिवसात काम करतोय. बघा काय हे जे आलेलं आहे 3 आणि 1 एका दिवसात इथे फक्त दी लिहितो दी म्हणजेच काय दिवसात. ओके ए एका दिवसात 3 एकक काम करतोय आणि बी जो आहे एका दिवसात 2 एकक एवढं काम करतोय. आता आपल्याला काय सांगितलंय की एकूण जे हे लागतील दिवस जे लागतील ओके आधी ते आपण काढून घेऊया की हे जर पूर्णच काम करायचं आहे तर एका दिवसात जर बघितलं ए आणि बी जे आहे ते दोघे मिळून किती काम करतील तर 5 एवढं दोघे मिळून काम करणार आहेत. आता काय की इथे म्हटलंय की पूर्ण करतो काम करून करतो हां ठीक आहे 5. तर दोघे मिळून जे आहेत दोघे मिळून किती दिवसात काम पूर्ण करू शकले असते तर 6 दिवसात कारण 6 पंचे 30 एकूण काम 30 आहे. दोघे मिळून एका दिवसात 5 करतात म्हणून दोघं मिळून जर काम जर केला तर ते 6 दिवसात 6D म्हणजे 6 दिवसात ते हे काम पूर्ण करू शकले असते. परंतु काय झालं आहे कंडिशन अशी झाली आहे की ए जो आहे तो काम सुरू केल्यानंतर काम पूर्ण होण्याच्या 5 दिवस आधी काम सोडून गेलेलं आहे. आता काम किती दिवसानं होणार होतं तर 6 दिवसात तो 5 दिवस आधी गेला म्हणजे फक्त एने जे आहे एकच दिवस काम केलेलं आहे बरोबर. एने जे एकच दिवस काम केलेलं असेल म्हणजेच ए आणि बी म्हणजेच 5 फक्त पहिल्या दिवशी दोघांनी मिळून काम केलं आणि बाकीच्या दिवशी फक्त बीने काम केलं म्हणून 30 मधून जर 5 गेले तर 25 एकक एवढं जे काम आहे ते कोणाला करावं लागलं तर बीला करावं लागलं कारण का तो काम सोडून गेलेला आहे बरोबर. 25 एकक खूप सोपं आहे कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. ओके 25 एकक. मग आता 25 एकक काम बीला करावं लागेल तर बी दिवसाला किती काम करतोय तर 2 एकक एवढं काम करतोय
मग 2ला जर 25ला जर 2ने भागलं तर तितके दिवस लागतील बीला त्यासाठी. सो 2ला 25ने भागले तर 12.5 भेटतील. सो 12.5 हे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर असेल. सो 12.5. परत एकदा एक्सप्लेन करतोय, लक्षात घ्या. दोघांचा मसाबी काढला 10 आणि 15, यांचा मसाबी आला 30. 30 वरून आपण काय केलं, यांच्या दोघांची कॅपॅसिटी म्हणजे ए 10 दिवसात काम पूर्ण करतोय म्हणून 30 एकक जे काम आहे तो 3 दिवसात करेल, आणि बी जो आहे तो 15 दिवसात काम करतोय म्हणून 30 एकक जे आहे ते 2 दिवसात करेल. दोघांची जर बेरीज केली बघा, 3 अधिक 2 म्हणजेच किती झाले 5. म्हणजे दोघे जे आहेत एका दिवसात किती 5 एकक एवढं काम करतील. दोघे जर 5 एकक काम करणार असतील तर दोघे मिळून किती काम 6 दिवसात हे काम करू शकले असते. सो 6 दिवस म्हटले. आता त्याच्यामध्ये 5 दिवस आधी ए सोडून गेलेला आहे, मग 6 दिवसापैकी फक्त एकच दिवस दोघांनी काम केलं. एकच दिवस दोघांनी काम केलं म्हणजेच दोघांचं काम किती होतं 5. सो 30मधून 5 गेले म्हणजे किती राहिले 25. म्हणजे 25 एकक एवढं काम फक्त एकट्या बीला करावं लागलं. मग 25 डिवाइड बाय 2, कारण बीचा जो स्पीड जो आहे इथे किती आहे 2 एकक एका दिवसाला करतोय. सो 12.5 एवढे याला दिवस लागतील. हे याचं उत्तर. पुढचं बघा, 95 विचारलेलं आहे की 20 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 15 दिवसात संपवतात, तर तेच काम 15 मजूर 5 तास काम करून किती दिवसात संपवतील. आपल्याला फक्त इथे एक रेशो घेतला तरी पण आपलं होऊन जाईल. बघा इथे काय म्हटलंय, 20 मजूर 8 तास काम करून एक काम 15 दिवसात संपवतात. डायरेक्ट इथे घेणार दोघांचा. बघा 20 मजूर किती तास 8 तास काम करून ते 15 दिवसात संपवतात. सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन करून घ्या, डिवाइड बाय. आता तेच काम कोण करतोय 15 मजूर. सो 15 मजूर किती तास 5 तास काम करून, आणि किती दिवसात त्याला समजा आपण एक्स मानूया. समजा इथे एक्स आहे बघा, का इकडे जर एक्स आहे तर या एक्सला आपण इकडे इज इक्वल्स टू 1 समजा इथे म्हटलेलं आहे, कारण दोन्ही सारखेच येणार आहेत. ओके, दोन सारखंच काम करणार आहेत म्हणून हे डिवाइड बाय हे म्हणजे इथे 1 येणार आहे. सो हा एक्स जो आहे तो इकडे आला म्हणजेच काय होईल इथे इंटू एक्स होईल. समजलं? म्हणून मी याला इकडे असं लिहितोय, इथे लिहितो बरोबर एक्स म्हणजेच काय किती दिवसात काम करेल ते. सो बघा 5 एके 5, 5 त्रिक समजा 15 गेले, 5 चोक 20, 8 चोक किती 32 म्हणजे एक्सची. तर सो ते कामं जे आहेत ते 32 दिवसात पूर्ण करतील. पुढचं बघा, 96 विचारलेलं आहे. एका भांड्यात दूध व पाणी यांचं गुणोत्तर जे आहे ते किती दिलं आहे 5:7 दिलेलं आहे. त्यात 3 लिटर दूध टाकले व 3 लिटर पाणी काढून घेतले तर नवीन गुणोत्तर 4:5 मिळते. तर भांड्यात किती लिटर दूध होते, दूध किती लिटर असेल. तर बघा इथे काय आहे, इथे गुणोत्तर दिलेलं आहे. तर गुणोत्तर जे आहे बघा, दूध आणि पाण्याचं जे गुणोत्तर आहे ते किती दिलं आहे 5:7 दिलेलं आहे. तर आपण काय करतोय, जे गुणोत्तर आहे एकाला 5, दुधाचं जे गुणोत्तर आहे त्याला 5x मानू. बघा दुधाचं जे गुणोत्तर आहे त्याला 5x मानू. इथे व्यवस्थित लिहितो, दुधाचं गुणोत्तर याला 5x मानलं आणि पाण्याचं जे गुणोत्तर आहे त्याला 7x मानलं. बरोबर. आता इथे काय म्हटलंय 5x डिवाइड बाय 7x. इथे काय म्हटलंय पुढे, तर त्यात 3 लिटर दूध टाकले दुधामध्ये, हे दुधाचं गुणोत्तर, दुधामध्ये अजून 3 लिटर दूध टाकले व 3 लिटर पाणी काढून घेतले. मग पाण्यामधून 3 लिटर पाणी काढून घेतलं तर जे आहे नवीन गुणोत्तर आपल्याला भेटतं ते किती भेटते 4:5. बरोबर किती भेटेल तर 4:5. याला सॉल्व केल्यानंतर जी काही किंमत भेटेल, ओके, ती एक्सची किंमत जी भेटेल त्याला 5ने गुणलं म्हणजे आपल्याला किती जे भांड्यात दूध असेल ते आपल्याला भेटणार आहे. सो बघा 5x अधिक 3x म्हटलंय, इकडे तिरकस गुणाकार केला. बरोबर. इथे किती याला 5 गुणिले 5x अधिक 3, 5 25. सो 25x अधिक 5 त्रिक 15 बरोबर. 4 इकडे गुणला 7 चोक 28. सो 28x वजा 4 त्रिक 12. बघा हा 25 इकडे गेला, 28 वजा 25 म्हणजे इथे किती राहणार 3x. बरोबर. इथे वजा 12 आहेत, हे इकडे या बाजूला आले म्हणजे अधिक होणार. 12 अधिक 15 म्हणजेच किती होणार तर 27. सो
27ला 3ने जर भागलं तर किती भेटणार 9, म्हणजे एक्सची किंमत जी आहे ती 9 ही भेटलेली आहे, म्हणजे गुणोत्तराची एक किंमत आपल्याला इथे भेटलेली आहे. आता इथे काय म्हटलंय की एकूण किती लिटर दूध असेल, तसं दुधाचं गुणोत्तर किती आहे 5x. सो एक्सची किंमत इथे टाका, 9 5 45, सो 45 हे बघा 5x. सो एक्सची किंमत किती तर 9 ती इथे टाकली, सो 5 गुणिले 9, 9 5 45. सो दुसरं हे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढचं बघा. पुढचं आहे एका चौरसाची बाजू 14 सेंटीमीटर आहे, त्याच्या चारही बाजूंना स्पर्श करणारे वर्तुळ काढले तर उर्वरित भागाचे क्षेत्रफळ किती चौरस मीटर असेल. बघा इथे मी एक हे काढतोय, वर्तुळ काढतोय. इथे काय म्हटलंय चौरसाची बाजू 14 सेंटीमीटर, त्याच्या चारही बाजूंना स्पर्श करणारे, याच्या चारही बाजूंना स्पर्श करणारे वर्तुळ काढलं. इथे एक वर्तुळ घेतला, हे वर्तुळाच्या चारही बाजूंना, चौरसाच्या चारही बाजूंना काय करतं तर स्पर्श करतं. आता बघा इथे काय म्हटलंय की चौरसाची बाजू जी आहे ते किती आहे 14 सेंटीमीटर. आता ही जी बाजू असेल किंवा ही बाजू किंवा ही बाजू किंवा ही बाजू ही किती असेल 14 सेंटीमीटर. मग समजा जर मी इथे आणखी एक लाईन जर समजा ड्रॉ केली, इथे बघा, एक मिनिट परत मी काढतोय, माझ्याकडून खरं तर डिलीट झालं ते. त्यानंतर इथे ओके, ही किती आहे 14 सेंटीमीटर बरोबर. सगळ्या बाजू ज्या असतील त्या किती असतील 14 14 14 14 बरोबर, कारण ते चौरस आहे, चौरसाचा गुणधर्म आहे, चारही बाजू काय असतील समान असतील. समजा जर मी इथून इथे वर्तुळाचं केंद्र, तर वर्तुळ केंद्रातून जाणारी एक आणखी एक रेषा काढली, इथून एक अशी जाणारी रेषा काढली, तर ही किती असेल 14 सेंटीमीटरच असेल, कारण सगळ्या ज्या आहेत हे काय एकमेकाला काय असतील तर पॅरलल असतील. सो ही पण किती असेल 14. ही जर 14 असेल तर म्हणजेच किती व्यास जो झाला वर्तुळाचा तो किती झाला 14. व्यास जर 14 असेल तर त्रिज्या किती असेल, म्हणजेच आरची किंमत आपल्याला किती भेटेल व्यास छेद 2, म्हणजेच इथे किती 7. म्हणजेच या वर्तुळाची जी त्रिज्या जी असेल ती किती असेल 7. ही जी किंमत असेल इथून एवढी, हे बघा इथून ते एवढी, ही किती असेल 7. वर्तुळाची त्रिज्या भेटली. ओके, आता आपल्याला काय म्हटलंय की उर्वरित भागाचं क्षेत्रफळ किती. उर्वरित भाग म्हणजेच कुठला तर मी ते ऑरेंजमध्ये दाखवतोय बघा. हा बघा, हा जो भाग राहिलेला आहे, हा जो राहिलेला आहे, म्हणजे चौरस आणि वर्तुळ सोडून जो हा जो भाग जो राहिलेला आहे बघा, जितका मी ऑरेंजमध्ये दाखवलाय. ओके, एवढा जो भाग आहे एवढ्या भागाचं आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे. मग आपण काय करू, आधी चौरसाचं क्षेत्रफळ काढू, त्यामधून वजा वर्तुळाचं क्षेत्रफळ करू, म्हणजे आपल्याला उरलेल्या भागाचं क्षेत्रफळ मिळून जाईल. मग इथे चौरसाचं जे क्षेत्रफळ जे असतं, चौरसाचं क्षेत्रफळ किती असतं तर बाजूचा वर्ग. चौरसाचं जे क्षेत्रफळ जे असेल चौरसाचं ते किती असेल बाजूचा वर्ग. बाजूचा वर्ग म्हणजे किती 14चा वर्ग बरोबर, वजा वजा कोणाचा तर वर्तुळाचं क्षेत्रफळ. वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे पाय आर वर्ग. पाय म्हणजे इथे 22/7 घेतलं, पाय आर वर्ग. आरची किंमत किती आहे 7. सो 7 गुणिले 7, 7 वर्ग म्हणजेच काय 7 गुणिले 7. इथे काय केलं तर बघा 7 7 इथे कॅन्सल झाले बरोबर. 14चा वर्ग किती 196 बरोबर, वजा इथे 22 गुणिले 7 केले 22 आता 154 बरोबर. सो इथे किती 196 मधून 154 गेले, 6तून 4 गेले इथे राहिले 2, 19 मधून 15 गेले इथे राहिले 4. सो 42 जे आहे 42 हे दिलेल्या म्हणजेच उर्वरित भागाचं क्षेत्रफळ असेल. सो 42 इतकं दिलेल्या भागाचं क्षेत्रफळ असणार आहे. इथे खरं तर चौरस सेंटीमीटर, हां ठीक आहे, ते दिलेलं आहे चौरस सेंटीमीटर. सो 42 चौरस सेंटीमीटर हे दिलेल्या उर्वरित भागाचं क्षेत्रफळ आहे. ओके, त्यानंतर पुढचा बघा, खरं तर हा लास्ट क्वेश्चन असेल 100. सो 12 13 एक्स हे पायथागोरसचं त्रिकूट आहे, तर एक्सची किंमत किती. आता हे डायरेक्ट मला आन्सर माहिती आहे की 5 12 13 हे पायथागोरसचं त्रिकूट आहे. अजूनही काही त्रिकूट तुम्हाला मी सांगतोय की 3 4 5, नंतर आता बघितलं ते 5 12 13, 7 24 25, 18 15 17 आणि 9 40 41 हे काही पायथागोरसची फेमस त्रिकूट आहेत. ओके, जर तुम्हाला हे त्रिकूट माहिती नसेल तर आपण पायथागोरसच्या सूत्रानुसार सुद्धा हे सॉल्व्ह करू शकतो. आता 2 शक्यता येतात. शक्यता नंबर 1 की पायथागोरसचं सूत्र काय आहे, कर्णवर्ग बरोबर बाजूवर्ग अधिक बाजूवर्ग. हे काय आहे
तर पायथागोरसचं सूत्र आहे कर्ण वर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग, बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग. ओके. तर इथे काय केलं जातं की याच्यामध्ये दोन्ही पण बाजू असतील किंवा एक बाजू एक कर्ण असेल आणि कर्ण हा नेहमी मोठा असतो. म्हणजे 13 समजा जर पहिली जर शक्यता आपण घेतली की दोन्ही ज्या आहेत दोन्ही बाजू आहेत आणि x जे आहे हे कर्ण आहे. जर करायला गेलो तर 112चा वर्ग किती 144, कारण बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग दोनच शक्यता. दोन्ही एकतर बाजू असतील किंवा 13 हा कर्ण असेल आणि 12 ही बाजू असेल. तर मी दोन्ही शक्यता दाखवतो तुम्हाला. सो 12चा वर्ग 144 आणि 13चा वर्ग 169. दोघांची जर बेरीज केली तर 4 9 किती होतात, इथे 13शी 3 हातचलाला 1, 6 4 10 1 11शी 1 हातचलाला 1. सो 313 हे उत्तर भेटतंय. तर 313 ही पूर्ण वर्ग संख्या नाही आहे. ओके. सो हे जे आहे ही जी शक्यता होती की दोन्ही बाजू ज्या आहेत हे शक्यता चुकीची आहे. आता दुसरी शक्यता की 13 जो आहे हा कर्ण असेल आणि 12 जी आहे ही बाजू असेल. तर बघूया. जर इथे कर्ण जर घेतला 169 बरोबर इथे घेतला 144. ओके. अधिक बाजू वर्ग त्याला मी x मानलं समजा x वर्ग. सो 169 मधून 144 गेले बघा. 169 मधून 144 गेले. सो 9तून 4 गेले, इथे 9 आहेत. 9तून 4 गेले तर राहिले किती राहणार 5. 16 मधून 14 गेले म्हणजेच किती राहणार 2. सो 25 इथे भेटते. x वर्ग बरोबर 25 म्हणजे x बरोबर इथे किती भेटते तर 5. ही शक्यता जी आहे. आणि खरं तर काहीच गरज नाही इतकं कॅल्क्युलेशन करण्याची जितकं दाखवतं तितकं. जर तुम्हाला त्रिका जर माहिती असतील कुठले कुठले त्रिका 3 4 5, 5 12 13, 7 24 25, 8 15 17 आणि 9 40 41 हे जे आहेत काही त्रिक जे आहेत डायरेक्ट पाठच करून ठेवा म्हणजे आपला वेळही वाचतोय. आणि मित्रांनो आणखी एक सजेस्ट करायचं होतं की बघा कधी कधी काय होतं की आपल्याला असं वाटतं की अभ्यासासाठी म्हणजे अभ्यास करण्यासाठी पुस्तकं काय विकत घ्यायची. आपण ऑनलाईनच हे करूया, सर्चिंग करूया कुठे PDF मध्ये, कुठे फुकटमध्ये कुठे भेटते, फ्री बुक्स वगैरे ई बुक्स वगैरे भेटत आहे. तर माझं एक स्पष्ट मत आहे की आपण जर इतका खर्च जर आपल्या कपड्यांसाठी आपण फॅशन म्हणून इतकं काही करतोय, त्यानंतर इतकी एक्झाम फी भरतोय, खाण्यापिण्यासाठी सगळ्या गोष्टींसाठी जर खर्च करू शकतो तर पुस्तकासाठी का नाही. आणि अजिबात असं नाही आहे की मी दिलेल्या ॲफिलेट लिंकवरून वगैरे करा. माझ्या स्वतःसाठी नव्हे तुमच्यासाठी. अगदी स्टेशनरी मधून बुक्स विकत घ्या, कारण प्रिंटेड जे बुक्स जे असतात त्यावर अभ्यास करणं खूप सोपं जातं. मीही ज्यावेळेस माझी MSc होती करत होतो त्यावेळेस फॉरेन ऑथरचे वगैरे बुक्स जे आहेत मी PDF मध्ये घ्यायचो. पण मी ते PC वर लॅपटॉपवर किंवा मोबाईलवर वगैरे जितका पाहिजे तसा अभ्यास होत नाही. म्हणून एकच सजेशन की जे काही आहे इतका सारा तुम्ही अभ्यास करता तर काही जे चांगले जे बुक्स जे आहेत ते परचेस करा, त्यामधून अभ्यास करा, आपल्याला निश्चित फायदा होईल. ओके. आणि काही सजेशन असतील तर नक्की सांगा. काही म्हणजे कधी कधी काय होतं की उगीचच कुठेतरी व्हिडिओ डिसलाईक वगैरे करता. ओके. मला डिसलाईक करण्याशी मतलब नाही की तुम्ही डिसलाईक वगैरे केलं का केलं, मला ते का केलं म्हणजे मला कारण जाणून घ्यायचं की का. म्हणजे आता जर मागे 5-6 व्हिडिओ जर पाहिल्या तर 1-1 2-2 डिसलाईक आलेले आहेत खरं तर, आणि बाकी 50-60 अशा कुठे कुठे 200-300 अशा लाईक आलेल्या आहेत. जर रेशो जर बघितला तर 95 अबोव तर लाईक्स आहेत, पण तरी पण 5% जर सपोज डिसलाईक येतात तर मला कारण जाणून घ्यायचं आहे की डिसलाईक्स का येत आहेत. ओके. कारण मला स्वतःला अपडेट करायचं आहे. ओके. सो जर डिसलाईक करत असा बिंदास्त करा. फक्त मला एक कारण द्या की सर हे जे तुम्ही करता इथे हे मला काही पटत नाही आहे. सो तुम्ही त्यामध्ये थोडी सुधारणा करून आणा, तर मी निश्चित ती सुधारणा करेन. आणि आपल्याला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. व्यवस्थित चांगली स्टडी करा. ओके. चला बाय.